पापलेट, पापलेटी, सुरमई, बाजूला बसून लगेच समुद्र. आस्वाद घेणं म्हणजे खूप भारी वाटतं. तर मित्रांनो, आम्ही आलो इकडं मुरुड मध्ये. हॉटेलचं नाव काय? सी शोर. इतके चांगले मासे बनवून दिले. पहिल्यांदा मी एवढे भारी मासे खातोय. पुण्यामध्ये आम्हाला एवढे फ्रेश मासे भेटत नाही. खूप चांगले मासे भेटत आहेत आणि एवढे मासे तुम्ही बघताय. परीला पण खूप आवडले ना. हे हाय हॅलो नमस्कार सर्वांना. तर मी आले आहे कोकणामध्ये आणि मस्त तुम्हाला समुद्रकिनारा आणि सनसेट दाखवते. मुलं खेळतायत ते सुद्धा दाखवते. तर मुलं छानपैकी माती खेळतायत समुद्रकिनारी आणि सनसेट होणारच आहे असं आहे वातावरण. असंच अचानकच मूड झाला यायचा. बोर झालं होतं परीक्षा संपलेल्या मुलांच्या आणि त्याच्यामुळे. तर आमची परी आणि शंभूनी काय काय केलेलं आहे. चल हा, जंजिरा किल्ला, संभाजी महाराज. आणि तू काय बनवतोय? सांग तर काय बनवतोय? जंजिरा किल्ला. अच्छा. आणि किती वेळ लागणार आहे तुम्हाला? ओ माय गॉड. हा, ओ माय गॉड. हे खड्डा कुणी केला एवढा? आता इथं पाणी आलं तर सगळं जाणार तुमचं. तर छान असा सनसेट झालेला आहे. तुम्हाला दाखवते. खूपच सुंदर असे फोटो काढायचे. हे पहा तुम्ही, किती सुंदर असं वातावरण आहे. समुद्रकिनारी छान अशी हवा सुटलेली आहे. सनसेट तुम्ही पाहू शकता. असं कोकणात वर्षात एकदा दोनदा यायला पाहिजेत. खरं भारी वाटतं. मूड फ्रेश होतो आपला. रेग्युलर जे आपण वर्क करतो. परी तुला फिश आवडलं का? खूप छान आहे ना. तर मित्रांनो, आम्ही आलो इकडं मुरुड मध्ये. हॉटेलचं नाव काय? सी शोर. इतके चांगले मासे बनवून दिले. पहिल्यांदा मी एवढे भारी मासे खातोय. पुण्यामध्ये आम्हाला एवढे फ्रेश मासे भेटत नाही. खूप चांगले मासे भेटत आहेत आणि एवढे मासे तुम्ही बघताय. परीला पण खूप आवडले ना. मला तर खूप आवडले. छान मासे आहेत. अजून प्रॉन्स बिर्याणी येणार आहे. ही टेस्ट करायची. पापलेट आहे, सुरमई आहे. कुठून घेतले आपण? अलिबाग वरून आम्ही मासे आणले. आम्ही हे बनवून देत आहे तिथं मस्त एकदम. खूप छान वाटतंय. एकदम बीच साईडला रिसॉर्ट आहे. बाजूला बीच. आता अंधार पडलाय पण उद्या सकाळी आम्ही समुद्रामध्ये. कसं वाटलं परी तुला? छान वाटलं ना. उद्या सकाळी अजून आपण पोहायला जाऊ. ओके. तिथे बाजूलाच लागून बीच आहे. खूप छान वाटलं. मस्त वाटलं. थँक्यू. चल. बिर्याणी कोळंबी. आम्ही पुण्यावरून अलिबागला आलो. आज सकाळी उठलो आम्ही. आम्ही बिर्याणी बनवली होती. त्या बिर्याणीचा आस्वाद कालपेक्षा इतकं सुंदर बिर्याणी लागते आज. आणि तुम्ही बघताय फिश आहे, कोळंबी बिर्याणी आहे, पापलेटी, सुरमई, बाजूला बसून लगेच समुद्र. आस्वाद घेणं म्हणजे खूप भारी वाटतं. मराठा पनीर चिली आहे.